माझ्या बघा कोबीचं कालवण केलं आणि मी अर्ध्या आधी चपात्या केल्या वरच. आता बघा खाली बसली. काय करायचं, पाय दम काढणार तर उभा राहून नुसतं. वाट लावली सगळी. त्यांनी जेवण केलं, पुन्हा अण्णांनी केलं जेवण, पोरांनी केलं. मला तेवढं राहिली, मला जेवते नको तिकडे. आईला 2 चपात्या बांधून दिली. आई गेली आज. आमच्या ह्यांची मावशी गावात आहे त्या हातीच्या, त्यांनी केलं जेवण. सगळी गेली बघा. रानात दगड यायचं आहे. लवकर उठली. सकाळ उठल्यापासून जी चुली मोहरा आहे गॅस कशी इथंच आहे. चहा करते, प्रत्येकाला देते, दूध तापवते, कालवण करते. रात्रीचं कारलं होतं ते गरम केलं. चालूच आहे स्वयंपाक. अजून एवढ्या बी चपात्या पुरतेल्या का नाही त्या काय माहिती. अजून पुण्याच्याला हे करावं लागेल भाकरी. त्याची भाकरी करून आल्यापासून असं जरा मोहर वाकलं असं बटीत दुखते. काय करायचं, केल्याशिवाय लागत. तुमचा झाला का स्वयंपाक सांगा. आमची चालायची बघा रानातली कामं आहे. आता काय माहिती, स्वयंपाक झाल्यावर मला जायला लागते. आता आई जाते. भाऊजी राहिले ते की भाऊजी जेवण करायचं होतं. धारा हे काढायच्या होत्या, वैरणी घालायच्या होत्या. टाईम लागला. आता भाऊजी मी जातोय का ते नवरा बायको जाते ती काय. चल म्हणलं का जायचं, थांब घरचं बघ म्हणलं का घरी थांबायचं. कुठलं तर करायचं आहे का. कुठं तरी थोडे सुख आहे. दगड यायचं आहे गेलं तिथं वाकून आहे का. घरचं म्हणलं तर घरी बी चांदा मुलकाच आहे. घरी बी धुणं हाय, त्याला भांडी रात्री स्वयंपाक झाल्यावर जायचं म्हणलं. मग जनावरांनी पाणी पाजायचं आहे. दुपारी जरा 1-2 तास बसायला मिळतं एवढंच. पुन्हा 3 वाजता अजून 3-4 वाजता वैरण घालायचं जायला होतं. हायच कुठं बी गेलं तर काम करायचं. दूध घालायचं आहे. आज दूध घालाय आलं बघा डेअरीला. सकाळी चहा करून बघितलं, टाकून दोन्ही मशीनचं दूध नाही नाचलं. मग म्हणलं वाया घालण्यापेक्षा तेवढं 4 रुपये येते त्याला. पिंडीचा आहे होता त्याचा तेवढा तो खर्च भागेल की त्याचा. आता अजून दूध फुटायचं आहे मसराच नाही. कवळे यायची पार्टी पुन्हा दूध द्यायला लागल्या मस्त होते पगार. दर बी आलाय आता म्हशीला दुधाला. दर बी चांगला भेटतोय. म्हशीचं दूध मागले. आता फॅटवरच कसं आहे कुणाला. कवळं दूध असल्यामुळे आता म्हणजे हे नाही ना, पार्ट दूध झालं का पुन्हा पुन्हा फॅट लागते, दर भेटतो. पहिले एका म्हशीचं दूध त्याला दर भेटायचं. थोडं जायचं दूध पण त्याला दर भेटायचा. किती वेळ होतं तुझं तेवढं आहे. भाकरी करते की अजून काय. कोबीचं कालवण केलंय, कारलं आहे, दूध आहे ती मस्त. भाकरी तेवढं जरा एक्स्ट्रा पाहिजे. माणूस कालवण नसलं तर चटणी बरोबर खाते. भाकरी पाहिजे तशी. कामाला जायला रानात काम करायचं ते म्हणजे बांधून बी नाही लागायला. अजून रानात बांधून द्यायचं. चहा आहे शिल्लक आहे. सकाळी काय पिली नाही, पाणी अजून पिलं नाही. कसं तरी व्हायला लागलं. सकाळचं उठल्या थोडं काहीतरी तासभर खाऊन पाणी पिलं ना बरं वाटतं. असं बिन पाण्याचं थांबले दोपर्यंत कसं होतं चक्कर आल्यासारखं. लेकरांसनी आज शाळा नाही पण शाळेच्या वरती आज गडबड उठली. 5:30 वाजल्यापासून रानात जायचं आहे म्हणलं. तिथं बाया घेतो म्हणलं होतं. तिथं डंबमाला आहे त्या रानात सोडतो म्हणलं होतं 2-3 बाया. मग आता काय माहिती येतं त्या फोन करून विचारायचं. बाहेर असं जार बिल घेऊन जायला लागतं पाण्याचं. तिथं कुठलं पाणी नेले तर तात्पुरत्या 2 मोठ्या मोठ्या बाटल्या प्राईडच्या कसल्या हिरव्या मोठ्या असल्या बाटल्या नेले. 2-3 नेले ते. पाट्या बिट्या घेऊन गेले तर अजून बाया तर पाट्या कमी पडतील. पाट्या अजून न्याहाव्या लागते.
आईला गडबडीनं 2च चपात्या जेवली नाही म्हणजे इतक्या लवकर नाही जेवत मी. 2च चपात्या दिल्या बांधून. बस बस म्हणली कुठं आता खायचं म्हणली. ती जायचे मामाच्या गावाला आणि तिथनं पुन्हा तशी जायचे. भाऊ गेला त्या मित्राच्या लग्नाला, तिथनं तसाच घेऊन जायचं आजी बरोबर. आजीचं चालू आईचं चालू आहे डोळ्याची ट्रीटमेंट. ते डोळ्यात जर आठवड्याला इंजेक्शन घ्यायला लागते. आजीला बी नाही राहा म्हणली कारण पावसा पाण्याचा दिवस आहे तर कुठं घसारलं केलं आपला हाय कटाऊची आणि बाथरूमलाही जायला असं येडा घालून जायला लागते. त्याच्यामुळं म्हणलं राहाच म्हणली नाही मी तिला. म्हणली असेल आजी नात राहा म्हणली नाही. काय करायचं आपल्या इथे असले रानातले कामं चालू. म्हातारा माणूस आहे, वय झालंय, पडलं केलं म्हणजे भ्या वाटतंय का. नातीकडे गेली पडली म्हणते पण ज्याच्या त्याच्या घरी असलेलं सुखी अण्णा तेवढं आहे ते इथं बघा. अण्णाने लय हे केले त्यामुळे अण्णाने इथं जावायला ठेवून घेतले. जाऊ देत नाही, हलू देत नाही म्हणजे जाऊ. आई बरी झाल्यावर मग पुन्हा आता जाते. काय करायचं बाबी किती औषध दिलं केलं तरी दारू पेत होता. मला जावायला दबावायला आता नाही तर इथं दारू पेल. बोली करूनच आणली. दारू प्यायची नाही काय नाही. मग चिडका आहे तर रागी नाही तर त्यांनाच माहीत आहे सगळ्याचीच बरं का. नाही माझ्या बी आई बाप्पाला मग शिवाय देतं. ऐकत नाही ती करत नाही ती बाप दारू पेत होता म्हणून लय शिवाय देतं. शेवटी त्यांनी जाणलं आणि तर काय आता इथं बसून नाही तर बरोबरीनं कामं रानातली दगडीचं लागतात, वैरणी काढू लागतात, कुट्टी करू लागतात, सगळी कामं करतात रानातली बरोबरीनं. दारी धरतात कामं करतात. करते 10 रुपये काय म्हणते ते का तसं. थोडी भाकरी करते. गव्हाचं पीठ नव्हतं पाटाचं 5:30ला उठून भाऊजी आमच्या दळून घेतलं. म्हणते ते का नाही काम नाही घरी सांडून घरी घरची गिरण आहे म्हणून आम्हाला आता पिठं भाकरी करते. पहिलं खवासपुरात आणतो दळून 15 दिवसाचं एकदाच 3 पायऱ्या दळून आणलं. धुणं बिणं सगळं झालं. निमार्त झालं निमार्त राहिले. ताईची अजून आंघोळ नाही. भाऊजी आता आंघोळ करून गेली दुधात. ती गेली आता आंघोळीला. दाराधुरा काढायची तिकडे अजून थोडीशी कपडे राहिली ती. पण तेच की पुन्हा मागची राहिली ती भागणं आंघोळ केली. आधीची सगळी मावशीनं धुवून टाकली. मावशीनं म्हणजे ह्यांच्या मावशीनं. मावशी कधी म्हणतो आता कधी म्हणतो. त्यांनी धुतली आईनं वाळू घातली. त्यांची बी कपडे त्यांनी धुवून नेली. हाडकली नाही ती बोलीच नेली कॅरी बॅगीत घालून. आजीचं लुगडं हे नऊवारी वाळता येत काल नवऱ्याचं गल्ला खाली कुठं घाऊन पाठ घावलं या रासार ठणका मारते तरी आता रानातलं केल्याशिवाय भाग नाही. मोहरं सगळ्या चपात्या खायला पुरी खायला सगळेजण जेवण करायला. तुमच्यात कशाचं आज काय आहे मेनू भाजी बिजी काय भाकरी आहे का सांगा कमेंटमध्ये.